दिवसाची सुरुवात येशूबरोबर. माझे वडील पूर्वी फार त्यांच्या काळामध्ये त्या काळाविषयी माझ्याबरोबर बोलायचे आणि मला नेहमी सांगायचे की ज्यावेळेस टेलिव्हिजनबद्दल सर्वप्रथम त्या लोकांनी ऐकलं त्यावेळेस कोणीही विश्वास ठेवला नाही आणि लोक म्हणत होते हे शक्यच नाही आहे. कारण ठीक आहे की रेडिओ आपण ऐकतो, म्हणजे हवेमध्ये ज्या लहरी असतात त्या कदाचित त्या तारा खेचत असतील आणि आपल्याला आवाज ऐकू येतो, हे शक्य आहे. पण चित्र दिसणं हे शक्यच नाही. चित्र कसं खेचून घेणार आहे? आणि त्याच्यामुळे कोणी विश्वास ठेवत नव्हतं. आता ह्या काळामध्ये मोबाईल आहे, इंटरनेट आहे, व्हॉट्सअप आपण यूज करतो, मोबाईलवर आपण चित्र बघतो, पिक्चर्स बघतो. परंतु हे एक्झॅक्टली कसं होतं, कशा प्रकारे त्याचं आपल्याला ते दिसतं ते आपल्याला कदाचित माहीत नाही किंवा आपण समजू शकत नाही. आणि हेच प्रकार आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहे. आपल्या जीवनामध्ये काही घटना घडतात, त्या का घडतात, कशासाठी घडतात, आत्ताच का घडल्या, ह्या गोष्टी आपल्याला कळत नाही. कारण बघा, यशाया संदेष्टा ह्याच्या 55 अध्याय आणि 8वं वचन बघा, आयझाया चॅप्टर 55 अँड वर्स 8. बघा परमेश्वर काय म्हणतो, कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नव्हेत, माझे मार्ग तुमचे मार्ग नव्हेत. बघा, परमेश्वराचे मार्ग, त्याच्या संकल्पना, त्याचे विचार हे आपल्या विचारांपेक्षा खूप वेगळे आहेत. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की परमेश्वर हे असं का घडलेलं आहे. पण लक्षात ठेवा की देवावर तरीही आपण विश्वास ठेवतो. देव आहे असा आपण विश्वास धरतो, कारण त्याची दया सनातन आहे. आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. देवाने हे सर्व काही योजून ठेवलेलं होतं. ते का घडलं हे आपल्याला नंतर कळतं, परंतु देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवायचं जगात हे योजून ठेवलं होतं. माणसाच्या तारणाची योजना त्याने अगोदरच योजून ठेवली होती. देवाची योजना जी आहे ही खूप वेगळी असते. कधीकधी आयुष्यात काय चाललं आहे आपल्याला हेच समजत नाही, परंतु तरीही धीराने चाला. प्रत्येकासाठी त्याच्या योजना, अंगी संकल्प आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, यशाया 55 आणि 9वं वचन, आयझाया 55 अँड वर्स 9. कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे तसे माझे मार्ग तुमच्या मार्गाहून आणि माझ्या कल्पना तुमच्या कल्पनाहून उंच आहे. आमेन.